मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या धुळे दादर एक्सप्रेसमधून धूर निघाल्याची घटना घडली। मनमाड ते नाशिक स्टेशन दरम्यान ही घटना घडली आहे। एक्सप्रेसमधून अचानक धूर निघाल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ माजला। चाकाला प्लास्टिकचा ब्रेक चिकटल्यामुळे धूर निघत होता असं दुरुस्तीनंतर सांगण्यात आलं। दुरुस्ती झाल्यानंतर गाडी ही रवाना देखील झाली आहे। तर मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या धुळे दादर एक्सप्रेसमधून धूर निघाला आणि त्यामुळे एकच गोंधळ माजला। प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला। आपण हे दृश्य पाहतोय। चाकाला प्लास्टिकचा ब्रेक चिकटल्यामुळे धूर निघत असल्याचं म्हटलं गेलं आणि दुरुस्ती केल्यानंतर गाडी रवाना देखील झाली। या संपूर्ण घटनेमुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचं आपण पाहतोय। दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा दिसून तर याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी रईस यांच्याकडून। रईस, एक मोठी घटना घडलेली आहे, प्रवाशांमध्ये यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ माजला, नेमकी घटना काय? गार्गी, नक्कीच मोठी दुर्घटना टळली आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल। कारण की धुळ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या धुळे दादर एक्सप्रेसच्या आरक्षित डब्यातून धूर निघत असताना एकच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती आणि गाडीमध्ये आग लागली काय अशी शंका प्रवाशांना आली। त्यामुळे गाडीला निफाड स्थानकावर थांबवण्यात आले आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी बघितल्यानंतर आपले गाडीचे जे चाक असतात त्याला लाईनर चिटकल्याने एक धूर निघत होता। मग रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी ते फायर फायटरच्या मदतीने ते धूर विझवलं आणि तब्बल 1 तासानंतर गाडी मुंबईकडे रवाना झाली। गार्गी, अधिक अपडेट रईस घेत राहणार आहोत, पण तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।